नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, इयत्ता 10वी मध्ये असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे। सीबीएसई ने 10वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल केलेला आहे आणि तो बदल काय असणार आहे मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व माहिती जी आहे तर ते सांगणार आहे। 5 असे महत्त्वपूर्ण बदल आहेत की जे तुम्हाला माहिती असायलाच हवे। जर आपण सीबीएसईच्या वेबसाईटवर गेलो तर नुकतंच त्यांच्याकडून परिपत्रक आलेले बघा, सॅम्पल क्वेश्चन पेपर फॉर क्लास 10 अँड क्लास 12 फॉर करंट अकॅडमिक इयर 2025-26 च्या अकॅडमिक इयर साठी त्यांनी हे दिलेलं आहे बघा। 30 जुलै 2025 रोजी आलेली ही अधिसूचना आहे। याच्यामध्ये 10वी आणि 12वी कक्षाच्या उमेदवारांसाठी इथं त्यांनी बदल जो आहे तर तो केलेला आहे। नेमका हा बदल काय आहे तर याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती जी आहे तर ते पाहणार आहोत। तत्पूर्वी जवाहर नवोदय विद्यालयाच्या ऑनलाईन परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तर याच्यासाठी आपली ऑनलाईन पद्धतीची बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। याच्यासाठी तुम्हाला इग्नाइट पाठशाला हे जे आपलं ऍप्लिकेशन आहे तर ते डाउनलोड करायचं आहे आणि या बॅचची जी वन टाइम फीज आहे तर त्याची 6000 आहे। पण याच्यामध्ये जर तुम्ही हा आपला सिक्रेट कोड यूज करत असाल, जे हा व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी खास हा कोड आहे, तर याच्यामध्ये आणखी तुम्हाला 10% ऑफ मिळून जाणार आहे। ओके, बघा आधीचा जो पेपर होता तर तो कसा होता आणि आत्ताचा कसा आहे तर हे आपण डायरेक्ट लाईव्ह स्वरूपातलं बघूया। हे तर आपण बघणारच आहोत। बघा सीबीएसईच्या वेबसाईटवर जा, इथं अकॅडमिक वर जा, इथं सॅम्पल क्वेश्चन पेपरचे ऑप्शन्स आहेत। सगळ्यात आधी 25-26 चा आपण ओपन करूया 10वीचा आणि मागच्या वर्षीचा जो आहे तर तो ओपन करूया आपण 24-25 चा 10वीचा, दोघी 10वीच्या वर्षाचा करूया। त्याच्यानंतर आपले जे मेन विषय जे आहेत त्याच्यामधले सायन्स मध्ये थोडाफार बदल आहे बघा। सायन्स वर मी क्लिक केलं आणि इथल्या पण सायन्स वर मी क्लिक केलं। हा आहे 2024-25 च्या मागच्या वर्षीचा क्वेश्चन पेपर होता बघा। टाइम आणि मार्क्स मध्ये काहीच बदल नाही, हे सेम आहे, या दोन गोष्टी सेम आहेत बघा, मार्क्स आणि टाइम। मी पुन्हा इथे जातो वाटल्यास बघा, हा क्वेश्चन पेपर असेल बघा 3 तास आणि 80 गुण, काही बदल झालाय, दोन्ही सेम आहेत। पण इथं काय मेन बदल झालाय बरं का, हा एक महत्त्वपूर्ण बदल घ्या, लक्षात घ्या। आधी त्यांनी काय केलेलं होतं माहिती का की सेक्शन वाईज केलेलं होतं। म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल सेक्शन ए जो आहे तर या सेक्शन 1 मध्ये 1 गुणांचे प्रश्न असतील, किती 1 गुणांचा प्रश्न असेल, म्हणजे एवढे काय बघा क्वेश्चन 1 to 16 याच्यामध्ये फक्त 1 गुणांचा प्रश्न राहील। मग याच्यामध्ये बायोलॉजी पण मिक्स राहायचं, केमिस्ट्री पण मिक्स राहायचं आणि फिजिक्स पण मिक्स राहायचं। अशा पद्धतीने सायन्सची प्रश्नपत्रिका होती। अशाच पद्धतीने जो तुमचा सेक्शन 2 होता, सेक्शन बी होता, त्याच्यामध्ये 16 शॉर्ट आन्सर्स क्वेश्चन होते, म्हणजे एसए चे क्वेश्चन होते आणि ते 2 मार्कांसाठी होते प्रत्येक। पुढचं होतं सेक्शन सी, सेक्शन सी मध्ये 7 शॉर्ट आन्सर होते, त्याच्यासाठी 3 मार्क असायचे प्रत्येकासाठी। सेक्शन डी मध्ये 3 लॉंग आन्सर क्वेश्चन होते, 5 मार्क एका प्रश्नासाठी। त्याच्यानंतर सेक्शन ई मध्ये 4 मार्क्स इच क्वेश्चन। तर अशा पद्धतीने तुमचे सोर्स बेस, केस बेस, पॅसेज बेस, इंटिग्रेटेड युनिट्स ऑफ असेसमेंट, तर असे हे प्रश्न राहायचे। तर हा अशा पद्धतीने जुना पॅटर्न होता मित्रांनो। तर आता नवीन पॅटर्न मध्ये काय झाले विद्यार्थी मित्रांनो, बघा की नवीन पॅटर्न मध्ये त्यांनी काय केले की 3 सेक्शन ठेवलेत, फक्त एवढे ई पर्यंत सेक्शन ठेवलेच नाही, 3 सेक्शन ठेवले। म्हणजे सेक्शन ए बायोलॉजी असेल, सेक्शन बी केमिस्ट्री असेल आणि सेक्शन सी फिजिक्स याचा असणार आहे। आणि प्रत्येक सेक्शन मध्ये ज्या पद्धतीने मागचा टाइप होता, फॉर एक्झाम्पल बायोलॉजी मध्ये एक सेक्शन असेल एमसीक्यूचा 1 गुणांचा, त्याच्यानंतर एसए असेल 2 गुणांचा, 3 गुणांचे प्रश्न, 4 गुणांचे, 5 गुणांचे, अशा पद्धतीने जे काही गुण असतील तर त्या पद्धतीने इथं प्रश्न जे आहेत तर ते असतील। फॉर एक्झाम्पल बघा सेक्शन ए मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन पाहायला मिळतो, याच्यासाठी गुण किती आहेत, 1 गुण इथं पाहायला मिळतो। म्हणजे इथं फक्त सेक्शन ए मध्ये तुम्हाला बायोलॉजीचेच प्रश्न पाहायला मिळतील। मग याच्यामध्ये बघा आता हा सेक्शन ए चालू आहे, पण माझा हा लगेच 2 नंबरचा म्हणजे 2 गुणांचा प्रश्न स्टार्ट झाला बघा, याला 2 गुण, याला 2 गुण स्टार्ट झाले तुमचे। पुन्हा 3 गुणांचे एक प्रश्न, हा 3 गुणांचा प्रश्न, पुन्हा हा 4 गुणांचा प्रश्न, बायोलॉजी चालू आहे बरं का, माझा अजून मी सेक्शन बदललाच नाही। पुन्हा हा 5 गुणांसाठीचा पेपर, आता माझा काय आला सेक्शन बी सुरू झाला, सेक्शन बी केमिस्ट्रीचा सुरू झाला बघा, इथं 1 गुणांचा हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो। ओके, ते जर मी इथं पाहिलं ना, इथं मात्र तसं नव्हतं, इथं काय होतं बघा, हा केमिस्ट्रीचा प्रश्न आला। ओके, लगेच तुम्ही बघा असे काय व्हायचे, मिक्स टाइपचे प्रश्न यायचे, म्हणजे मध्येच बायोलॉजी, मध्येच केमिस्ट्री, मध्येच फिजिक्स, अशा पद्धतीने प्रश्न यायचे। पण आता नवीन पॅटर्न नुसार सेक्शन पाडून दिलेले आहेत। प्रत्येक सेक्शन मध्ये 1 गुणांचा वेगळा, 2 गुणांचे प्रश्न वेगळे, 3 गुणांचे वेगळे, 5 गुणांचे वेगळे, 6 गुणांचे वेगळे, अशा पद्धतीने गुण जे आहेत तर ते तुमचे वेगळे होणार आहेत। हा सायन्स मधला जो आहे तर तो महत्त्वपूर्ण बदल असणार आहे, कळालं का तुम्हाला? म्हणजे मी सायन्सचे इथे सॅम्पल पेपर इथं कट करतो आता। आय थिंक तुम्हाला सायन्स व्यवस्थित पद्धतीने समजलं असेल। ओके,
पुढचा आता आपण जे आहेत तर ते पाहणार आहोत ते म्हणजे आपल्या सोशल सायन्स मध्ये बदल झाले थोडासा बघा. सोशल सायन्सची क्वेश्चन पेपर बघूया आपण आणि इथली पण सोशल सायन्सची क्वेश्चन पेपर मी बघतो. ओके, या दोन्ही जवळजवळ घेऊ आपण. चला, ही कधीची आहे? ही 24-25 मागच्या वर्षाची बघा. 3 तास वेळ आहे, 80 गुण आहेत. तिकडे तेवढीच आहेत का? 3 तास वेळ आहे, 80 गुण आहेत, सेम आहे. पुन्हा सेक्शन मध्ये काय बदल आहे बघा. याच्यामध्ये 6 सेक्शन आहेत, ए बी सी डी ई एफ आणि 37 क्वेश्चन्स असतील इन क्वेश्चन पेपर. ऑल द क्वेश्चन्स आर कंपल्सरी. सेक्शन ए मध्ये 1 ते 20 क्वेश्चन असतील 1 मार्काचे. याच्यामध्ये पण सेम पॅटर्न आहे, सेक्शन आहेत, परंतु प्रत्येक सेक्शन हा गुणांनुसार आहे. मग त्याच्यामध्ये हिस्ट्रीचे, जिओग्राफीचे, इकॉनॉमीचे असे प्रश्न तुम्हाला मिक्स स्वरूपात बघायला मिळायचे आधी. पण नवीन जो पॅटर्न आलेला आहे ना त्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे बघा. नवीन पॅटर्न मध्ये विषयानुसार सेक्शन केलेले बघा. सेक्शन ए मध्ये हिस्ट्री आहे, सेक्शन बी मध्ये जिओग्राफी, सेक्शन सी मध्ये पॉलिटिकल सायन्स आणि डी मध्ये इकॉनॉमिक्सचा विषय पाहायला मिळतो. मग हा जो सेक्शन हिस्ट्रीचा आहे, या हिस्ट्रीच्या याच्यात 1 नंबरचे प्रश्न म्हणजे एमसीक्यू टाइपचे प्रश्न तुमचे पाहायला मिळतात, शॉर्ट आन्सर पाहायला मिळतात, व्हेरी शॉर्ट आन्सर पाहायला मिळतात, लॉंग आन्सर पाहायला मिळतात आणि केस बेस्ड क्वेश्चन. तर हे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला याच्या हिस्ट्रीमध्ये पाहायला मिळतात. सेम पॅटर्न जिओग्राफीला रिपीट होतो, सेम पॅटर्न पॉलिटिकल सायन्सला रिपीट होतो आणि सेम पॅटर्न तुमचा इकॉनॉमिक्सला जो आहे तर तो रिटर्न होत असतो, रिपीट होत असतो. अशा पद्धतीने आहे. म्हणजे हा एक महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे. म्हणजे हा थोडासा सोपा बदल आहे म्हणू शकतो, कारण की विद्यार्थी जेव्हा हिस्ट्रीचे प्रश्न सॉल्व्ह करतो त्याचा हिस्ट्रीचा माइंडसेट होऊन जातो. त्याच्यानंतर पुन्हा इकॉनॉमिक्स मध्ये जायला त्याला जो आहे तर तो उशीर लागू शकतो. बघा इथं अशा पद्धतीने हे प्रश्न आहेत. हे सगळे सॅम्पल क्वेश्चन पेपर डाउनलोड करा, हे सोडवा, यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास तुम्ही जो आहे तर तो केला पाहिजे. तर हे महत्त्वपूर्ण इथं बदल झालेले आहेत. बघा आधी काय होतं, सेक्शन ए चे 1 गुण, सेक्शन बी 2 गुणांचे, सेक्शन सी 3 गुणांचे, सेक्शन डी 4 गुणांचे, सेक्शन ई 5 गुणांचे आपल्याला इथं बघायला मिळायचे. पुन्हा आधी मिक्स राहायचे म्हणजे डेव्हलपमेंट, डेमोक्रेसी हे ओव्हरलॅपिंग टॉपिक्समुळे विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होत असते. आता ते कन्फ्युजन जे आहे तर ते होणार नाही. पुन्हा नवीन याच्यामध्ये सोशल सायन्स मध्ये 4 सेक्शन करून दिलेले डायरेक्टली तुमचे, म्हणून तो काही इश्यू येत नाही. प्रत्येक सेक्शन 20 गुणांचा असेल. एका सेक्शन मध्ये 1, 2, 3, 4, 5 गुणांचे प्रश्न आपल्याला जे आहेत तर ते बघायला मिळतात. त्याच्यानंतर हिस्ट्री आणि जिओग्राफीच्या इंटरनल पार्ट म्हणून वेगळा सेक्शन नाही. जे मॅथचे प्रश्न असतील ना ते वेगळे यायचे, आता वेगळे नाही येणार. त्याच हिस्ट्रीचा भाग म्हणून किंवा जिओग्राफीचा भाग म्हणून येतील. आणि आता प्रश्नांची संख्या किती झालेली आहे? 38 एवढी जी आहे तर ती झालेली आहे. ओके, आधीच्या पॅटर्नची क्वेश्चन पेपर, नंतरच्या पॅटर्नची क्वेश्चन पेपर, तर संपूर्ण गोष्टी तुम्हाला इथं ज्या आहेत तर त्या समजवलेल्या आहेत. जरी काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलवर डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा, NMMS शिष्यवृत्ती परीक्षा तसेच योगेश सर गणिताचे तुमच्यासाठी लेक्चर्स घेत आहेत, तर ते पण तुम्ही जे आहेत तर ते अवश्य इथं बघितले पाहिजे. आणि त्यासोबत जवाहर नवोदय विद्यालयाची ऑनलाईन बॅच जी आहे तर ते आपण सुरू केलेली आहे. इग्नाइट पाठशाला ऍप्लिकेशनवर लाईव्ह स्वरूपाची बॅच असणार आहे. 1 टाइम फीज पे केली तर फक्त 6000 आहे. आणि याच्यामध्ये देखील GM10 नावाचा एक सिक्रेट कोड यूज कराल तर तुम्हाला आणखी 10% ऑफ जे आहे तर ते मिळून जाणार आहे. त्यासोबतच इग्नाइट अकॅडमीने आपले कोर्सेस विविध प्लॅटफॉर्म मध्ये सुरू केलेले. तुमच्या परिवारात जर कोणी लॉची तयारी करत असेल, MBA ची तयारी करत असेल तर त्याच्यासाठी CAT आहे, त्याची पण आपण तयारी करून घेतो. त्यासोबतच बँकिंगची पण तयारी आपल्याकडे जी आहे तर ती होत असते. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.